आज आपण बघणार कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, म्हणजे हार्ट मध्ये जे करंट पास होत आहे, जे इम्पल्स पास होत आहे ते कसं होत आहे याच्यावर क्वेश्चन पडतात. तर ध्यानात ठेवा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. बघा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, सगळ्यात पहिले त्याची कंडक्टिंग सिस्टीम कशी आहे. सगळ्यात पहिले बघा जे एसी नोड आहे ती तुमची स्टार्टिंग होती, त्यालाच काय म्हणतात, एसी नोडलाच नॅचरल स्पेसमेकर म्हणतात, पेसमेकर ऑफ हार्ट म्हणतात. कोणतं, एसी नोड. तर बघा ते कुठं असतं, एसी नोड हे कुठं असतं. एसी नोड हे बघा जे राईट ॲट्रिया आहे आणि सुपिरियर व्हेना केव्हा आहे याचं जे वॉल आहे तिथं काय असतं, एसी नोड असतात. ते एसी नोड काय करतात, इम्पल्स स्टार्ट करतात. ते किती इम्पल्स स्टार्ट करतात, ते करतात 60 ते 100 इम्पल्स काय करतात, स्टार्ट करतात. एसी नोड कडून मग ते इम्पल्स कुठे ट्रान्सफर होतात, ते होतात एव्ही नोड कडे. एव्ही नोड कुठे असतो, लोअर साइडला, कोणत्या, राईट ॲट्रियमच्या लोअर साइडला असतो एव्ही नोड, म्हणजे अँटेरियो वेंट्रिक्युलर नोड. आणि एसी नोड म्हणजे सायनो आर्टेरियल नोड. बघा एव्ही नोड म्हणजे काय होतं, मग एसी नोड कडून इम्पल्स आले एव्ही नोड कडे. एव्ही नोड्स काय करतं, एव्ही नोड्स जर का एखाद्या वेळेस एसी नोड जर का काम करणं बंद केलं तर पण मग काय होतं, एव्ही नोड काय करतात, स्वतःचे इम्पल्स तयार करतात. ते किती करतात, 40 ते 60. किती करतात, 40 ते 60. जर नॅचरल स्पेस मेकर जे एसी नोड आहे ते जर का फेल झालं, ते जर का काम करत नसेल, त्यावेळेस काय करतं, एव्ही नोड स्वतःचे इम्पल्स तयार करते. ते किती, 40 ते 60. त्याच्यानंतर बघा एव्ही नोड कडून मग काय होतंय, ते जातात बंडल ऑफ हीज. जे व्हेंट्रिकल मध्ये आपण कंडक्टिंग सिस्टीम बघणार आहे ती आहे बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज मध्ये दोन ब्रँच पडतात. बंडल ऑफ हीज मध्ये दोन ब्रँच पडतात, एक राईट साइडला म्हणजे राईट साइडला आणि एक लेफ्ट साइडला. ही बघा ही दिसते लेफ्ट साइडची, ही दिसते राईट साइडची. तर जी राईट साइडला येते ती राईट व्हेंट्रिकलला कंडक्टिंग करते आणि जे लेफ्ट साइडला जाते ती लेफ्ट व्हेंट्रिकलला कंडक्शन पुरवण्याचं काम करते, इम्पल्स पुरवण्याचं काम करते. त्याच्यानंतर बघा बंडल ऑफ हीज करून, बंडल ऑफ हीज मध्ये इम्पल्स स्वतःहून तयार होत नाही. जर एव्ही नोड आणि एसी नोड जर का फेल झाला तर बंडल ऑफ हीज स्वतःचे इम्पल्स तयार करत नाही. बंडल ऑफ हीज काय करतात, स्वतःचे इम्पल्स तयार करत नाही. त्याच्यानंतर बंडल ऑफ हीज करून मग जे वॉल दिसतो आपल्याला बघा, त्या वॉल मध्ये जे जातात त्या वॉलचं पर्किंजे फायबर हे काय करतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन साठी व्हेंट्रिकलच्या हेल्प करतं. ते इम्पल्स कोणते येतात, पर्किंजे फायबर. जर एसी नोड आणि एव्ही नोड जरी फेल झाल्याच्या नंतर जर का पर्किंजे फायबर जर का असेल तर हे पण स्वतःचे इम्पल्स तयार करतात. ते किती करतात बघा, ते करतात 20 ते 40. ध्यानात ठेवा. अशा प्रकारे आपण काय बघितलं, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. थँक्यू.